30 वर्ष खरं तर खूप मोठा कालावधी आहे. आयुष्याचा अर्धा भाग तुझा व्यसनमुक्तीमध्ये गेला. खरोखरच एक काय म्हणता येईल त्याला, रोमहर्षक, अविस्मरणीय असा प्रवास असू शकेल. बरोबर आहे ना? कारण मी तुला 97 सालापासून जवळजवळ ओळखतोय आणि आज 2025, गेले 28-30 वर्ष जवळजवळ आपले 96-97 सालापासून असेल. आज गेली एवढे तुझ्या सोबरायटी एवढे जवळजवळ आपल्या आजचे दोघांचे संबंध आहेत. त्या याच्यामध्ये तू पहिला आणि आत्ताचा तू याच्यामध्ये जर विचार करायला लागलो तर किती बदल आहे, सगळ्या दृष्टीने बदल. एक माणूस म्हणून तू प्रगल्भ झालास, एक थेरपिस्ट म्हणून तू प्रगल्भ झालास, एक संस्थाचालक म्हणून तू प्रगल्भ झालास. खूप मोठे ड्रास्टिक चेंजेस ज्याला म्हणतात ते मला अनुभवता येतात तुझ्याकडे बघताना. आज तुझ्याबरोबर काम करत असताना, एक सहकारी म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टी आज ह्या वयाच्या टप्प्यावर सुद्धा मला तुझ्याकडनं शिकाव्याच्या वाटतात. की दिवसभर सकाळी 5, 5:30, 6ला उठल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत किंवा रात्रभर सुद्धा कामाचा ध्यास, कामाबद्दल विचार, त्याच्यामध्ये झोकून देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आजही वयाच्या या टप्प्यावर शिकण्यासारख्या. काय होतं की सातत्याचा अभाव हा व्यसनाधीन माणसाच्या किंवा व्यसनी माणसातला एक महत्त्वाचा दुर्गुण असतो. हा गेल्या 20-25 वर्षाचा जो महत्त्वाचा टप्पा आहे त्याचा जर विचार केला तर जगण्यासाठी काय काय करावं लागलं असेल तुला, काय काय केलंयस, त्याच्यामध्ये सुद्धा असणारं प्रचंड सातत्य. किती कष्ट केलेस तुम्ही दोघांनीही, तुझं लग्न झाल्यावर तुम्ही दोघांनी मिळून जी कष्ट केली ते अविरत कष्ट आहे. त्याची जाणीव आज यावर इतक्या दिवसानंतर खरं तर मला त्याची जाणीव होती की हे केंद्र उभं करण्यासाठी तुम्ही दोघांनी मिळून जे जे प्रयत्न केले असतील, शिल्पा आणि तू, ते प्रचंड प्रयत्न आहे. विशेष करून गेल्या 20-25 वर्षाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रकर्षानं जाणवतं की तू घेतलेले कष्ट, तुझं असणारं सातत्य, वेगवेगळ्या गोष्टी तू केल्या असते 20-25 वर्षामध्ये. कुठेतरी 12-13 सालानंतर जेव्हा संतुलनची सुरुवात झाली तशी माझ्या मते तुझ्या आयुष्यामध्ये थोडी तरी स्थिरता यायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. तर त्याच्या आधीचं आयुष्य जर बघितलं तर हे काम ते काम, असं काही ना काहीतरी तुझं वेगवेगळी जगण्यासाठी ती धडपड चालू होती. संतुलनची उर्मी एखादं आपल्यासारख्या व्यसनी माणसाला व्यसनमुक्त केंद्र सुरू करायचं ही कुठंतरी तुझ्यात असणारी जी इच्छा होती, आपल्या भाषेमध्ये त्याला वेगळा शब्द आपण म्हणतो, तो जो भाग होता तो कुठेतरी जाणवत होता. आणि त्यातनं, त्या प्रेरणेतनं सुरुवातीला मोफत, त्याच्यानंतर एक केंद्र सुरू करणं, छोट्यातनं मोठं करणं, ही तुझी धडपड मी पाहिलेली. या सगळ्या धडपडीच्या प्रवासामध्ये तू स्वतःकडे दिलेले लक्ष, स्वतःकडे केलेले दुर्लक्ष, कुटुंबाकडे दिलेले लक्ष, कुटुंबाकडे केलेलं दुर्लक्ष, ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. ह्या सगळ्या प्रवासामध्ये कधीही मदत मागितली तरी कधीही तू हात किंवा मदतीचा पुढं केलेला आहेस. मलाच असं नाही तर सगळ्यांना केलायस, अनेक जणांना केलायस. म्हणूनच आज तू तुझ्या संस्थेची किंवा आपल्या संस्थेची म्हणून, तुझ्या वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आपल्या संस्थेची म्हणून आज इथपर्यंत प्रगती होऊ शकली. हा सगळा प्रवास तसा खूप खडतर आणि अवघड होता. कुठंतरी ह्या प्रवासामध्ये सातत्य लागतं, ते सातत्य तुझ्यामध्ये जाणवलं मला. व्यसनमुक्तीचं तर सातत्य आहे. आज 30 वर्ष पूर्ण केली, जे म्हणू शकतात की रिकव्हरी, म्हणजे एवढी मोठी रिकव्हरी, इतक्या वर्ष रिकवर माणूस किंवा इतक्या वर्ष माणूस व्यसनमुक्त राहू शकत नाही, हे खोटं ठरवलं असते. राहू शकतो माणूस. माणसानं ठरवलं की मला यातनं बाहेर पडायचं आहे तर माणूस काहीही करू शकतो. ते तू करून दाखवलं. ते करत असताना तू नुसताच व्यसनमुक्त राहिला नाहीस, तर त्याच्या बरोबरीनं व्यसनमुक्तांना मदतही केलीस. व्यसनमुक्त राहण्यासाठी इतर व्यसनी लोकांना मदतही केलीस. या सगळ्या गेल्या 20-25 वर्षाच्या प्रवासामध्ये तू जेव्हा व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये उतरलास त्यावेळेला तुझा जो पूर्वीचा स्वभाव होता की हात पुढं करणं मदतीचा, तो तू कायम तसाच ठेवलास. व्यसनी मित्रांना आपल्या व्यसनमुक्त राहण्यासाठी तू कायम मदतीचा हात पुढं केलेला आहेस. मला सुद्धा त्याची जाणीव आहे. सगळ्यांनाच तू त्याची मदत केलेली आहे, आजही करतोयस. आणि ह्या स्वभावामुळं, हे असणारं सातत्य, दुसऱ्याला मदत करायची इच्छा, हे सगळं तुझ्यामध्ये असल्यामुळं तू आज इथपर्यंत मजल मारू शकलायस. आज आपली 2 सेंटर्स आहेत, व्यवस्थित चालत आहेत, चांगल्या पद्धतीनं ती सुरू आहे. एक चांगल्या पद्धतीनं उपचार आपण आज पेशंटला देऊ शकतो. याच्या मागे तू आणि शिल्पाचे खरोखरच खूप मोठे काय म्हणूया त्याचा हातभार आहे. तुमच्या दोघांचाच मुळात ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहे. आणि तुमच्या कष्टामुळं, दोघांच्या कष्टामुळंच आज आपण इथपर्यंत कुठेतरी येऊन पोचलो. मी ह्या तुझ्या वाटेवर काही काळापूर्वी
दाखल झालेला एक वाटसरू आहे, म्हण तुला थोडीफार मदत करतोय, माझ्याकडनं जमते. पण परत एकदा त्या 30 वर्षाच्या तुझ्या व्यसनमुक्तीच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. येणारी अनेक वर्ष ही अशीच जावं, उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि तुझी तब्येत चांगली राहो ही सदिच्छा. ते नाव मी म्हणजे माझ्या डोक्यात इतकं भिडलंय, पण लोकांना असं वाटतं की नवऱ्याची बायको आहे, त्याच्यामुळे सगळं हातात चाव्या मिळालेल्या आहेत. आणि पण हे घडवताना त्या व्यक्तीला काही त्रास झालेला आहे. पण माझ्यासारख्या व्यक्तीला झेलून त्यांनी एक ॲडमिनवर ठेवलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक मला करेज डेव्हलप केलेली आहे. आणि त्यांचा प्रॉपर डे 5 मे म्हणजे मला एक तर प्रॉपर डे म्हणजे मला माहीत नव्हता. वाढदिवस म्हणजे आमच्या नॉर्मल लोकांसाठी कसं आहे की जन्माचा वाढदिवस, पण त्या व्यक्तीने 29 वर्ष संघर्ष स्वतःशी केलेला आहे. आणि आता 30व्या वर्षात पदार्पण करते मी. आता 14 वर्ष झाली मी संतुलनमध्ये काम करते. लोकांना एकेका दिवसाच्या हिशोबाने मी झगडताना बघितलेलं आहे. आणि या झगड्याची लढा देताना द्विजन सरांना बघितलेलं आहे. कारण त्यांचा बेस नेहमी असायचा ऑनेस्टी प्रॅक्टिस करा. ती ऑनेस्टी मला कधी समजली नाही, पण ती ऑनेस्टी मला आत्ता समजली की ती ऑनेस्टी त्यांनी पहिल्या दिवसापासून. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणायची की हा व्यक्ती काय करणार आहे, स्वतःचा तरी वाटप होते का. कारण लग्न झाल्यानंतर मी त्यांची ह्याच प्रेमात पडले होते की हा व्यक्ती दुसऱ्याचा विचार करतो आणि आमच्याबद्दल तरी विचारच नाही केला. पण आता तो असा व्यक्ती आहे की त्यांनी स्वतःचा विचार करतो. 29 वर्ष लढा देतोय, अजूनही लोकांना फेस करते. लोक म्हणतात तो वेडा आहे की तो असा कसा करू शकतो. स्वतःला कधी स्वतःसाठी त्यांनी काहीच खरेदी केलं नाही. आम्ही झगडा करून त्याला वस्तू म्हणतो की तुम्ही आता हे राईट आहे. तेवढं राईट नाही आहे. मला जगायला जेवढं आहे पुष्कळ आहे आणि मला या गरजेच्या गोष्टी आहेत. तर मला अगदी साध्या असल्या सिंपल असेल तरी चालते. पण त्यांनी जो 19 वर्षाचा लढा घेतलेला आहे आणि मला फक्त एवढंच माहिती की ज्या व्यक्तीमुळे मी राहतीये की तो माणूस एवढा समाजाबद्दल विचार करतो की त्यांनी फक्त प्रण घेतलेला आहे की मी ऑनेस्टी बेस करायला पाहिजे, मी माझ्या विषयाशी निगडीत राहायला पाहिजे आणि मी लोकांना जेवढं देता येईल किंवा लोकांचं मला जेवढं चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करू शकेल. म्हणजे मी खरंच इतकं म्हणजे ॲज अ माणूस मी इतकी प्रेमात पडली त्यांच्या. अजून दिवसेंदिवस प्रेम वाढत चालले. आणि परमेश्वर कृपेने मला फक्त एवढंच वाटतं की परमेश्वराने आता त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि त्या व्यक्तीने खरंच आहे मनापासून जी झुंज लढतायत तर माझं आयुष्य पण त्यांनी द्यायला पाहिजे. द्विजन सरांची जेव्हा मी हिस्ट्री ऐकतो तेव्हा ते स्वतः व्यसनी होते आणि ते व्यसन करताना त्या कालावधीमध्ये त्यांनी खूप जास्त त्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम झालेत. त्यानंतर त्यांनी योग्य ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण व्यसनामध्ये आयुष्य न घालवता पुढे काहीतरी आपल्याला नवीन करायचं आहे. आणि त्याच एका उद्देशानं किंवा त्याच एका भावनेनं ते व्यसनमुक्त राहिले. आणि व्यसनमुक्त होऊन आता मी तर व्यसनमुक्त झालो, पण जे व्यसनी लोक आहेत त्यांना पण माझा फायदा व्हावा म्हणून त्यांनी संतुलन व्यसनमुक्ती केंद्र पुण्यामध्ये सुरू केलं. व्यसनमुक्त मित्रांना योग्य उपचार देऊन त्यांना योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करतायत. आणि गेले 25-30 वर्ष झालेत की ते व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करतायत आणि ते काम आणखी पुढे होत राहावं आणि असंच व्यसनी लोक याच्यातून चांगले उपचार घेऊन बरे व्हावे हे त्यांचे जे उद्देश आहे ते उद्देश चांगलेच आहे. द्विजन सरांची जी व्यसनाधीन लोकांसोबत काम करण्याची पद्धत आहे ती सॉलिड आहे. ती पद्धत एवढी छान आहे की मी ती पद्धत जेव्हा बघितली की व्यसन काही वेळेस काय होतं की व्यसनी लोकांना एक स्टिग्मा लावलेला असतो की तू व्यसनी आहे, तू चांगला वागत नाही, तो घरात त्रास देतो. तो ठीक आहे, पण तो व्यसन करताना तो त्याचा स्वभाव तयार झालेला असतो. पण जेव्हा व्यसन त्याचं निघतं बाहेर तेव्हा तो चांगला माणूसच आहे. तर माणसाला माणसासारखी ट्रीटमेंट देण्याचे काम आमचे द्विजन सर करतात. पेशंटला त्या पद्धतीचा खूप फायदा होतो आणि सगळे पेशंट सरांशी डायरेक्ट कनेक्ट असल्यामुळं कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम आला तर सर ते खूप छान पद्धतीनं सॉल्व करतात. सरांनी भरपूर प्रोफेशनल स्टाफ ठेवलेले आहे
आणि प्रोफेशनल स्टाफ असल्यामुळं ते पेशंटशी व्यवस्थित व्यवहार करतात. त्यामुळं पेशंटला व्यसनमुक्त राहण्याची मदत मिळते आणि ते बाहेर जाऊन खूप छान पद्धतीचं जीवन जगतात. त्यांच्यासोबत भेट होण्याचं एक रिझन म्हणजे आम्ही एका कार्यक्रमाला भेटलो होतो आणि त्यांना बघून मी इन्स्पायर झालो की त्यांच्यासोबत मला काम करायला आवडेल असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी सरांनी मला वेळ न घालवता संधी दिली आणि मी संतुलनला कामासाठी जॉईन केलं. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काम करता करता मला जसं प्रॅक्टिकल नॉलेज हवं असतं ते प्रॅक्टिकल नॉलेज मला कॉलेजमध्ये मिळालं नाही. कॉलेजमध्ये थेअरी असतं, ॲडिक्शनवर असतं थोडंफार किंवा मेंटल इलनेस काही आहे त्याच्यावर असतं. पण इथे आल्यानंतर मला ॲडिक्शन जे व्यसनी मित्र आहेत त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि ती काम कसं करायचं, त्याची टेक्निक काय असते हे सगळं द्विजन सरांनी वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि वेगवेगळ्या अनेक वेळी मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन करताना मी तशाच पद्धतीने त्या गोष्टींचा वापर करायला लागलो आणि या क्षेत्रामध्ये मला काम करताना खूप आनंद मिळायला लागलं. आणि व्यसनमुक्त राहून काही फॅमिलींना ते सपोर्ट करतात, बरेच पेशंटला सपोर्ट करतात. काही लोक इथून कामाला जातात, काही लोक 25-30 पेशंट फ्री ते ट्रीटमेंट देतात. म्हणजे एवढं सगळं ते स्वतः व्यसनमुक्त राहून दुसऱ्यांना व्यसनमुक्तीच्या मार्गावर कसे ते जावे आणि त्यांनी स्वतःचा कसा व्यसनमुक्त ते स्वतः कसे राहतील याबद्दल ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात. विजयन सर, तुम्ही 30 वर्ष व्यसनमुक्तीचे पूर्ण केले त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व्यसनमुक्तीचे काम खूप जास्त आणखी करत राहावं आणि आम्हाला तुमच्याकडून खूप प्रेरणा मिळावी ही अपेक्षा करतो आणि तुमच्यासोबत आम्ही आहोत या दृष्टीनं आपण सगळे मिळून आज त्यांच्या 30व्या वाढदिवसानिमित्त मला असं सांगावंसं वाटतं की मी ज्या वेळेला त्यांना बघत गेलो त्यावेळेला एक एक गोष्ट मला समजत गेली की ते फक्तच चांगले ऑर्गनायझर नाही आहेत किंवा ॲडमिनिस्ट्रेटर नाही आहेत, तर ते चांगले एक व्यक्ती म्हणून ज्या वेळेला त्यांना आपण समजून घेतो त्यावेळेला आपल्याला समजतं की ते जे आपल्यावर रागावतात ते रागावणं म्हणजे आपण सुधारण्यासाठी त्यांनी केलेला तो अगदी पोटतिडकीचा प्रयत्न असतो की ते अगदी मनापासून ते बोलत असतात. कारण ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं असतं, ते स्वतः त्याच्यातून गेलेले असतात आणि ते नुकसान त्या माणसाचं होऊ नये म्हणून ते धडपडत असतात. पेशंटच्या बाबतीत निर्णय घेताना त्याच्याबद्दल कधी फीचा विचार करत नाहीत की त्याच्याकडून किती फी मिळणार आहे, काय मिळणार आहे. इथं मी आजपर्यंत 1 वर्षात एकही पेशंट असा बघितला नाही की जो पैसे नाहीत म्हणून त्याला उपचारापासून तो वंचित राहिला आहे किंवा कुठल्या वेळेला आला आहे म्हणून त्याला सकाळी ये म्हणून सांगितलेलं आहे. कुठल्याही वेळेला आला तरी त्याला मदत केली जाते. आणि ही जी धडपड मी बघितली किंवा हे जे त्यांचे प्रयत्न बघितले त्यावेळेला मला असं वाटलं की आपण इथं योग्य ठिकाणी आलेलो आहे. महत्त्वाचा मुद्दा असा सांगावासा वाटतो की ते ज्या वेळेला ग्रुप घेतात त्यावेळेला ते असं पुस्तकी काही वाचून दाखवत आहेत किंवा कुठल्या मुद्द्याला अनुसरून बोलत आहेत असं कधी वाटत नाही. ते बाय हार्ट येतं त्यांचं आणि त्यामुळं त्यांचे ते जे ग्रुप असतात ते प्रत्येक पेशंटला इथं आजपर्यंत अपील होतात आणि त्यामुळं त्यांचा ग्रुप असा सगळ्यांना हवासा वाटतो. त्यांचा ज्या वेळेला मी प्रवास बघतो किंवा मी इतरांकडून ऐकलेला आहे ते ऐकल्यानंतर असं वाटतं की त्यांचा संघर्ष अजूनही चालूच आहे. कारण ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला फ्री सेंटरपासून त्यांनी सेंटर चालू केलेलं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यात अवघड आहे. कारण सगळे सेंटर आहेत हे अगोदर पेड असतात आणि नंतर फ्री पेशंटसाठी ते मदत करतात फ्री पेशंटना. पण इथं पहिल्यांदा त्यांनी फ्री पेशंट केलेला आणि नंतर आता कोरोनानंतर त्यांनी पेड पेशंटची सेवा सुरू केलेली आहे. मला वाटतं हे फार कौतुकास्पद आहे. आणि त्यावेळेला सुद्धा असं नाही की त्यांच्याकडे भरपूर पैसे होते म्हणून त्यांनी फ्री चालू केलं, तर ते फ्री सेंटर चालवत असताना नवरा बायको दोघांनी अक्षरशः डबे पुरवून त्याच्यातून आलेल्या पैशातून ते सेंटर चालवलं. तर याचा मला फार अभिमान वाटतो. सरांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आज वय वर्ष 66 असतानासुद्धा ते रोज दोन्ही सेंटरला अवेलेबल असतात. इथं आल्यानंतर प्रत्येक पेशंटशी त्यांचं इंटरॅक्शन असतं, प्रत्येक पेशंटची हिस्ट्री त्यांच्या डोक्यात असते आणि प्रत्येकाला कोणाला कोणत्या वेळेला काय बोललं पाहिजे, त्याला एनकरेज कसं केलं पाहिजे, तो मूडमध्ये नसेल तर त्याला मूडमध्ये कसं आणलं पाहिजे,
तो ॲग्रेसिव्ह झाला असेल तर त्याला शांत कसं केलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मी त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकत आहे, जे जे मला शिकणं शक्य आहे ते. आज मला 1 वर्ष झालं तरी मला कधी असं जाणीव झाली नाही की मी अगदी 1 वर्षापासूनच फक्त इथं राहतो आहे. मला असं वाटतं की ही संस्था जेव्हापासून आहे तेव्हापासून मी इथं काम करतो आहे. इतका या दोन्ही सेंटरच्या लोकांशी मी एकरूप झालेलो आहे. आणि याचं कारण या दोन्ही नवरा बायकोंचा स्वभाव, की यांनी कधी कुठल्याही व्यक्तीला, मलाच असं नाही कुठल्याही व्यक्तीला परकेपणाची जाणीव होऊन देत नाहीत. त्याला स्टाफ म्हणून तर मदत करतात, पण पर्सनल लेवललाही त्याच्या काही अडचणी असतील तर ते स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि त्याला एक विश्वास देतात की तू एकटा नाही आहेस, आम्ही तुझ्या बरोबर आहे. आणि मला वाटतं टीम म्हणून काम करत असताना, एक संस्था म्हणून काम करत असताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या दोघंही नवरा बायको या गोष्टी फार जपतात. आज व्यसनमुक्तीची 30 वर्ष पूर्ण करत असताना सरांना एवढ्याच शुभेच्छा देऊशा वाटतात की असंच तुम्ही काम करत राहा. आणखीन आम्हाला प्रेरणा देण्यासाठी तुमचं कार्य आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुमची व्यसनमुक्त मित्रांसाठीची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. विजयन आज व्यसनमुक्तीची 29 वर्ष पूर्ण करत आहे. सर्व प्रकारची व्यसनं करणारा विजयन, त्याची माझी गाठ 29 वर्षापूर्वी बनली. अस्ताव्यस्तावस्थेत, दाढी वाढलेल्या अवस्थेत उपचार घेण्यासाठी एका संस्थेत तो आला. मी तेथेच काम करत होतो. तो ॲडमिशन नाकारायचा प्रयत्न करत होता, पण शेवटी जबरदस्तीनं त्याला तिथे ॲडमिट केलं. त्यावेळचा विजयन आणि त्यानंतर त्याच्यामधले झालेले बदल हे मी खूप जवळून बघितलेले आहेत. पेशंटपोटी असली त्याची कळकळ, कुटुंबापाशी असलेली आत्मीयता, कुठल्याही स्तराला जाऊन त्याला मदत करण्यासाठी त्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले प्रयत्न, हे सगळे मी जवळून बघत होतो. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत गेले. जबाबदारीची जाणीव त्याला होऊ लागली आणि कुठेतरी त्याला असं वाटलं की आपण स्वतःचं म्हणून काहीतरी सुरू करावं. आणि त्यानं स्वतःचं एक व्यसनमुक्तीचं केंद्र सुरू केलं. हे व्यसनमुक्ती केंद्र होतं ते पूर्णपणे मोफत होतं. तिथं पेशंट यायचे, पेशंट मित्र यायचे, राहायचे, कामावर जायचे, परत यायचे. पण हे सर्व चालवताना आर्थिक बाबींच्या बाबतीमध्ये त्याला प्रश्न निर्माण होत होते. त्यासाठी त्यांनी स्टॉल लावले, वडापावची गाडी लावली, चपात्या करून द्यायला डबे लावले. अनेक मार्गाने हे सगळं करत असताना फक्त एकच त्याचा हेतू असायचा की ह्या मित्रांना मला काहीतरी मदत करता आली पाहिजे. ज्या अवस्थेतनं मी गेलो त्या अवस्थेतनं त्यांनी जाऊ नये, त्यांना कुठली तरी मदत मिळाली पाहिजे या हेतूने तो हे सगळ्या गोष्टी करत होता. आणि शेवटी काही पेशंट मित्रांनीच त्याला विनंती केली की तुम्ही तुमचं एक व्यसनमुक्ती केंद्र सुरू करा. आणि त्यानं स्वतःचं व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं. आणि ते सुरू करताना त्यानं काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली होती आणि ती साध्य करण्यासाठी कशाही पद्धतीनं काम करून, रात्रंदिवस काम करून, मेहनत करून त्यानं त्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी जीवापाड धडपड सुरू केली. आणि यातच त्याला त्याची पत्नी शिल्पा तिचं मोठं सहकार्य मिळालं. दोघंही पती पत्नी रात्रंदिवस या कामात स्वतःला झोकून देऊ लागले. मी एका संस्थेत होतो, तो एका संस्थेमध्ये. काही काळ आम्ही एकत्र जास्त भेटू शकत नव्हतो. पण मी जेव्हा त्या संस्थेतनं बाहेर पडलो आणि मग विचार केला की आपण विजनला जॉईन करूया. आणि मग विजनवरून या गेली 2-2.5 वर्ष काम करतो. आणि हे काम करताना मला लक्षात आलं की विजनची काम करण्याची पद्धत आणखी जवळून झळकता आली. त्याचं चिडून बोलणं असेल, काही वेळा तो अगदी लागेल असं बोलतो, राग पण येतो. पण ते याच्यानंतर लक्षात येतं की हा क्षणिक आहे, काम व्यवस्थित व्हावं म्हणून त्याची ही ॲक्शन आहे. आणि मग हळूहळू हा स्वभाव उकलत गेला. त्याच्यावर काम करताना मजा यायला लागली. अनेक वेगवेगळ्या कल्पना त्याच्या मनामध्ये आहेत, त्या प्रत्यक्षात येण्यासाठी तो वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असतो. लोकही आत्मीयतेनं त्याला मदत करत असतात. मला सगळ्यात जर भावलेला त्याचा भाग असेल की विजन म्हटलं की लगेच लोक पळत येतात. त्याचं नाव नुसतं काढलं की विजनला काय मदत पाहिजे, काय पाहिजे यासाठी कुठलाही विचार न करता ते धावत पळत येतात. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे अल्पोत्पन्नवाले, मध्यमवर्गीय यांना संतुलन हे आपलं होम अवे फ्रॉम होम असतं. तिथं जावं, उपचार घ्यावे, हक्कानं तिथे यावं.
आमचे मित्र केव्हाही तिथे उपचाराला येऊ शकतात. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते, त्यांना उपचारार्थ दाखल केलं जातं. किती पैसे आणले, काय आणले त्याचा विचार न करता त्याला मदत करणं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो काम करतो. या कामामध्ये अधिक गुणवत्ता यावी, अधिक चांगले उपक्रम आपण राबवावेत असं त्याला नेहमी वाटतं. आणि हे करत असताना त्याला योग्य प्रकारे साथ देणं हीच मला वाटते की आज त्याच्या 29 वर्ष पूर्ण करून 30 वर्षामध्ये तो पदार्पण करत आहे व्यसनमुक्तीच्या, त्यासाठी त्याला दिलेली एक अनमोल भेट ठरेल. आणि आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी आहोत. विजय, तू लढत राहा, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. नमस्कार. विजय सरांना व्यसनमुक्तीच्या 30व्या वर्षात पदार्पण करीत आहेत यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. हा मागील 29 वर्षांचा त्यांचा प्रवास हा फक्त एक प्रवास नसून त्यांनी जे काही योगदान दिलं आहे तो एक फक्त प्रवास नसून हजारो लोकांच्या जीवनाला प्रेरणा मिळेल अशी एक कहाणी. एक सायकोलॉजिस्ट म्हणून त्यांच्या संस्थेत त्यांच्यासोबत काम करीत असताना त्यांचे अनेक पैलू जवळून पाहता आले. फक्त प्रोफेशनलच नाही तर ती एक संवेदनशील व्यक्ती आहे. कोणत्या पेशंटची फॅमिली आली, समजा त्यांच्याकडे भरायला पैसे नसतील तर ते संस्थेच्या फायद्याचा विचार न करता अनेक पेशंटना फ्रीमध्ये सुद्धा उपचार मिळवून दिलेले आहेत. जसं की आत्ता आपली संस्था 35 ते 36 पेशंटना दर महिन्याला मोफत उपचार करून देतो. सर, माझ्या पुढील आयुष्यातही तुमच्याकडून मला अशीच प्रेरणा मिळत राहू आणि तुम्ही अधिकाधिक लोकांच्या आयुष्यात असाच आशेचा किरण बनून राहा अशीच मनपूर्वक शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन बिझनेस सर फॉर प्रॉपर डेज. आणि मला तुमच्यासोबत काम करताना खूप छान वाटतं, अभिमान वाटतो इकडे काम करायचा. आणि तुमचा आणि माझा आता एकदम मस्त आहे आणि त्याच्यामुळे मला काम करायला एकदम उत्साह येतो इकडे. आणि सर, तुमच्याबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे, कारण की तुम्ही आहात तसे एकदम. म्हणजे असं मला कधी वाटलं नाही की तुम्ही माझे नाही का बॉस आहे. एवढ्यामध्ये तुम्ही माझ्यावर म्हणजे प्रेम पण केलं आणि एकदम समजून पण घेतलं. कारण की माझं कमी एज असून सुद्धा तुम्ही म्हणजे ह्या वयात मी सगळ्यात इथे लहान असून सुद्धा तुम्ही मला एवढं समजून घेतलं, एवढं शिकवलं, मला एक्सपिरियन्स दिला. हा पुढे मला खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची. आणि असंच माझ्यासोबत कायम राहा हेच मला म्हणायचं आहे तुमच्याबद्दल. आणि कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन सर. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच दुजन सर, आपसे इंस्पिरेशन लेने के लिए और आपके साथ काम करने के लिए और आपके संतुलन में मतलब ये आप सेंटर में अच्छे से काम करने के लिए और पेशेंट के साथ अच्छे से जैसे आपने हमें सिखाया, बताया कैसे काम करने का, कैसे नहीं, वैसे ही करने के लिए और आपका बहुत बहुत धन्यवाद है. आपसे बहुत कुछ सीखने को हमें मिलता है और ऐसे ही मैं करती रहूँ काम आपके इस संतुलन में और आपसे इंस्पिरेशन लेकर और आगे बढ़ती रहूँ. I wish him all the best for future successful endeavors. We all are very proud of your journey and be a part of Santulan. So once again, a very happy journey and congratulations to you.